गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह। आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह। औंध बोपोडीतील पदपथांचे लेखापरीक्षण करून पादचाऱ्यांना सुरक्षित फुटपाथ द्या, आम आदमी पार्टीची मागणी। 3 नोव्हेंबर रोजी औंध रोड बोपोडी भागामध्ये MM हॉटेल शेजारील गणेश मंदिराजवळ फुटपाथवरील अतिक्रमणामुळे रस्त्यावरून चालणाऱ्या पादचारी महिलेला एका टेम्पोने धडक दिली। त्यामध्ये सदरची महिला गंभीर जखमी झाली आहे। या ठिकाणी सुरक्षित फुटपाथ करावा व गाड्यांना U-टर्न घेण्यासाठी योग्य नियोजन करावे, यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने सदरच्या जागी नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबवण्यात आली। मुकुंद किर्दत आणि अनिश विकास चव्हाण, अनिश वर्गीस यांनी या भागातून जवळपास 250 नागरिकांच्या सह्यांचे निवेदन औंध मनपा उपायुक्त यांना दिले आहे। स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत या औंध बोपोडी भागामध्ये कामे केली असली तरी या रस्त्यावरून चालणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि महिलांसाठी पुरेसे सुरक्षित फुटपाथ नाहीत। फुटपाथवर अतिक्रमण झाल्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालावे लागते। ब्रेमेन चौक ते खडकी रेल्वे स्टेशन हा रस्ता सतत वाहता असतो। मोठ्या वाहनांना U-टर्न घेण्यासाठी पुरेशी रस्ता रुंदी नाही। आंबेडकर चौक ते खडकी रेल्वे स्टेशन या भागामध्ये अनेक ठिकाणी फुटपाथवर अतिक्रमणे झाली आहेत। त्याचे योग्य पुनर्वसन करावे, अन्यथा मागे हटवावीत अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे। सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी पादचारी सुरक्षा संदर्भात 7 ऑक्टोबर 2025 रोजी दिलेल्या निर्देशाचे पालन महानगरपालिकेने करीत पदपथाचे लेखापरीक्षण व कृती आराखडा तयार करावा, असे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी म्हटले आहे। प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।